नमस्कार. अंजली राकेशला म्हणत असते, राजेश तुम्हाला माहिती आहे ना, आज तुमचं रुटीन चेकअप आहे. तेव्हा लगेच राकेश बोलतो, जाऊ देत ना अंजली. कशाला कशाला उगाच रुटीन चेकअप साठी जायचं. तेव्हा लगेच अंजली बोलते, राकेश तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? राजेश मी सुद्धा तुमच्या सोबत येणार आहे. त्यावेळेला राकेश स्वतःशीच बोलतो, बावळट आहे ही बायको. खरंच या बाईशी बोलायचं ना म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे. मला तर कळतच नाही की काय करावं ते. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. कसं समजावू मी हिला मलाच समजत नाही. तेवढ्यात मात्र तिथे अर्णव आलेला असतो आणि अर्णव राकेशला बोलतो, राजेश आज तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे रुटीन चेकअप साठी. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, उगाच काळजी दाखवायची गरज नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काळजी नाहीच आहे मला या माणसाची. मी फक्त माझं कर्तव्य पार पाडतोय. आणि ताई एक ना एक दिवस या माणसाचा खरा चेहरा तुझ्या समोर येईलच. आणि त्यावेळेला मात्र तुला खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा अंजली बोलते, बस झाला अर्णव. येता जाता यांच्याबद्दल वाईटच बोललं पाहिजे का? अर्णव जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा. तू काय वागतोस या गोष्टीचा. तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो, ताई मी फक्त इथे तुला या सगळ्या गोष्टी नीट सांगायला आलो होतो. आता तू ठरव. तेवढ्यात मात्र राकेश बोलतो, जाऊ देत ना मला नाही जायचंय. तेव्हा लगेच अंजली बोलते, मी तुमच्या सोबत हॉस्पिटलमध्ये येणार आहे. तेव्हा मात्र नाईलाज असतो का होईना पण राजेश हॉस्पिटलमध्ये जायला तयार होतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की राकेश आणि अंजली हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. त्यावेळेला अंजली डॉक्टरांशी बोलत असते. ती डॉक्टरांना म्हणत असते, डॉक्टर साहेब अजून यांना काहीच आठवत नाही. तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात, हे बघा अंजली तुम्हाला जरा पेशन्स ठेवावे लागतील. कारण त्यांच्या मेंदूला एवढा जबराट मार लागलाय की त्यांना सहजासहजी लवकर आठवणार नाही. पण तुम्ही मात्र त्यांना समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला अंजली बोलते, डॉक्टर मी त्यांना समजून घेतच आहे. खरं सांगायचं तर त्यांच्या या स्थितीमध्ये काहीतरी फरक दिसला असताना तर मला खूपच बरं वाटलं असतं. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, थोडेच दिवसात तो फरक दिसेल. आपण विश्वास ठेवूया ना. तेव्हा अंजली बोलते, हो. आणि त्याच वेळेला डॉक्टर बोलतात, तुम्ही प्लीज जरा बाहेर थांबता का, जेणेकरून मी यांना चेकअप करू शकेन. तेव्हा अंजली बोलते, हो. आणि लगेच तिथून अंजली निघून गेलेली असते. त्यावेळेला मात्र राकेश डॉक्टरांशी बोलता बोलता हसायला लागतो. त्यावेळेला डॉक्टर म्हणतात, कमाल आहे तुमची. खरंच काय नाटक रचलंय तुम्ही. एक नंबर नाटक रचलंय. आणि मला या नाटकाचा खरंच खूपच कौतुक करावंसं वाटतंय. तेव्हा लगेच राकेश बोलतो, काय करणार, पैशासाठी एवढं सगळं करावं लागतं. त्या अर्णव राजे शिर्केला जोपर्यंत माझ्या पायाशी आणत नाही ना तोपर्यंत मी शांत नाही बसणार. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, अहो अहो तुम्ही काय करता हे. अहो अर्णव राजे शिर्के खरंच खूप चांगला माणूस आहे. तेव्हा मात्र राकेश डॉक्टरांची कॉलर पकडतो आणि डॉक्टरांना बोलतो, हे बघा तुम्ही जे काम करताय ना त्याचे पैसे मोजतो मी. माझ्या समोर त्या अर्णवचे अजिबात गोडवे गायचे नाहीत. त्यावेळेला डॉक्टर राकेशला ढकलून देतात आणि मोठ्याने बोलतात, एक मिनिट. पैसे मोजत असलात ना तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुमचं सगळं सत्य मला माहिती आहे. तेव्हा मात्र राकेश बोलतो, हे बघा डॉक्टर, अहो शांत व्हा. आपल्या दोघांनाही एकमेकांची गरज आहे. म्हणजे तुम्ही माझं जे सत्य लपवलंय त्यामुळे माझी बायको माझ्या तालावरती नसते. आणि मी तुम्हाला पैसे देतोय म्हटल्यावरती तुमची सुद्धा गरज भासतेच आहे ना. तेव्हा लगेच डॉक्टर बोलतात, अगदी बरोबर बोललात, पण या भाषेत बोललात तर ठीक आहे. तेव्हा मात्र राकेश बोलतो, ठीक आहे ठीक आहे, पण आता पुढे काय करायचं. त्यावेळेला डॉक्टर बोलतात, हे बघा जास्त आपण ताणू शकत नाही. भारीत भारीत 10 ते 12 दिवस या या दिवसांमध्ये तुमची स्मरणशक्ती परत आलीच पाहिजे. आणि जर का स्मरणशक्ती परत आली नाही ना तर अर्णव राजे शिर्के तुम्हाला मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टराला दाखवतील. तेव्हा काय होईल तुमचं याचा विचार करा. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, असं जर का झालं तर सगळंच हातातून निघून जाईल. नाही असं होता कामा नये. तेव्हा मात्र खूपच राकेशला आलेला असतो. त्यावेळेला लगेच डॉक्टर म्हणतात, राकेश स्वतःला सावरायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता खेळ समाप्त करायची वेळ आली आहे. जर का हा खेळ असाच ताणत राहिला तर सगळं काही हातातून निसटून जाईल.
तेव्हा मात्र राकेश बोलतो, नाही, या सर्व गोष्टी निसटण्यासाठी मी केल्याच नाही आहेत आणि मला तर आता शांत राहून चालणारच नाही, काहीतरी केलं पाहिजे. तेव्हा मात्र मोठ्याने डॉक्टर बोलतात, काहीतरी केलं पाहिजे. मग एवढ्यावरती स्वतःची स्मरणशक्ती परत आणा, नाहीतर नको ते होऊन बसेल. तेवढ्यात मात्र तिथे अंजली आणि ईश्वरी आलेले असतात आणि ते टाळ्या वाजवत येतात. त्यावेळेला मात्र डॉक्टर खूपच चपापतात. डॉक्टर म्हणतात, अर्णव राजे शिर्के तुम्ही? त्यावेळेला लगेच राकेशची नाटकं सुरू होतात. त्यावेळेला राकेशच्या सनसनीत कानाखाली मारत अर्णव डॉक्टरांची कॉलर पकडतो आणि डॉक्टरांना म्हणतो, किती विश्वासाने आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला होता, पण तुम्ही मात्र माझ्या विश्वासाला तडा दिलात. डॉक्टर आहात ना तुम्ही? अहो, एखाद्या पेशंटचे नातेवाईक जर का तुमच्यावरती विश्वास ठेवतात, तुम्ही सांगताय त्या गोष्टींवरती विश्वास ठेवतात, तर मात्र तुम्ही त्यांच्या विश्वासाला असा तडा दिला नाही पाहिजे, त्यांना सत्य परिस्थिती सांगितली पाहिजे. पण थोड्याशा पैशासाठी तुम्ही मात्र विकले जाता. तेव्हा मात्र लगेच डॉक्टर बोलतात, अर्णव राजे शिर्के, उगाच माझ्यावरती काही आरोप करू नका, मी तुमच्या विरोधात पोलीस तक्रार करू शकतो. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, बस झाला डॉक्टर, बस झालं. अहो, तुमची नाटकं बंद करा. तेवढ्या तिथे अंजली येते आणि अंजली बोलते, काय चाललंय अर्णव, तू इथे येऊन दादागिरी काय करतोस? त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, बघा ना अंजली, काय चाललंय यांचं मलाच कळत नाही. डॉक्टरांची येऊन कॉलर काय पकडतात, त्यांना त्यांना अगदी धमकवतायत काय? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, बस कर ना राकेश, बस कर. अरे, पुरावे आहेत आमच्या जवळ, तरी सुद्धा तुला खोटंच बोलायचं आहे का? जरा तरी विचार कर ना तुझ्या वागण्याचा. तेव्हा लगेच राकेश बोलतो, ईश्वरीजी तुम्ही असं काय बोलताय? ईश्वरीजी प्लीज असं नका बोलू, तुमच्या या गोष्टींचा त्रास होतोय मला. तेव्हा ईश्वरी बोलते, मला सुद्धा त्रास होतोय तुझ्या या वागण्याचा. अंजली ताईंचा किती विश्वास आहे तुझ्यावरती, पण तू मात्र त्यांच्या विश्वासाला तडा देत. तेव्हा मात्र अंजली बोलते, बस झालं ईश्वरी, अर्णव तुम्ही मात्र आता हद्द पार केलीत आणि खरंच मला या गोष्टींचा खूप त्रास होतोय. अरे का का तुम्ही माझ्या नवऱ्याला असं नको त्या गोष्टींमध्ये अडकवताय? तेव्हा मात्र राकेश बोलतो, जाऊ देत ना अंजली, खरं सांगायचं तर आज आज मला कळून चुकलं की तुम्ही एवढ्या रागराग का करताय. आणि ईश्वरीजी, अर्णव, अरे मी खरंच सांगतो, मला काहीच आठवत नाहीये. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ए तुझी नाटकं बंद करा. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, नाटकं तुमची बंद करा, काय चाललंय तुमचं? अरे नको ते आरोप करताय तुम्ही माझ्या नवऱ्यावरती, जरा तरी विचार करा. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, अंजली ताई प्लीज स्वतःला शांत करा, उगाच स्वतःच्या नवऱ्याची बाजू घेऊन रागाच्या भरात नको ते बोलू नका. प्लीज प्लीज अंजली ताई स्वतःला शांत करा, नाहीतर उगाच नंतर पश्चाताप व्हायचा. तेव्हा मात्र अंजली बोलते, पश्चाताप? आणि मला मला पश्चाताप व्हायची गरजच नाहीये. आता मात्र तुम्ही हद्द पार केलीत आणि त्यासाठी अर्णव मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, नको करूस माफ, तुझी इच्छा ताई, पण आज मात्र तुला अशा काही गोष्टी दाखवणार आहे, त्या गोष्टी बघितल्यानंतर तुला धक्काच बसेल आणि तुझ्या पायाखालची जमीनच सरकेल. तेव्हा मात्र राकेश घाबरलेला असतो आणि राकेश स्वतःशीच बोलतो, यांना असा कोणता पुरावा भेटलाय जेणेकरून हे एवढे ठामपणे बोलतायत? आता तर माझ्या सगळ्या प्लॅनचा चक्काचूर होणार वाटतं, काय करू मी मलाच कळत नाही. तेवढ्यात मात्र राकेश बोलतो, अंजलीजी जाऊ देत, आपण निघूया इथून. आणि अर्णव आणि ईश्वरीजी मी तुमची माफी मागतो, मला माफ करा. तेव्हा मात्र अंजली बोलते, राकेश तुमचं काय चाललंय? प्लीज स्वतःला शांत करा तुम्ही. आणि राजेश, तुम्हाला कोणासमोरही झुकायची गरज नाही, मी आहे ना तुमच्या सोबत, मग तुम्ही का झुकताय कोणासमोर? तेव्हा लगेच राकेश बोलतो, नाही, मला आता हे सहनच होत नाहीये, या सर्व गोष्टी मला खायला उठल्यात, मला काय करावं ना तेच कळत नाही. येता जाता अर्णव आणि ईश्वरीजी माझ्यावरती आरोप करतात, त्यापेक्षा मी लांब राहिलेलंच बरं. तेव्हा मात्र मोठ्यानी ईश्वरी बोलते, बस झालं राकेश, अरे किती नाटकं करशील? तुला काय वाटलं तुझ्या या गोष्टींना आम्ही भुलणार? एक गोष्ट लक्षात ठेव, अंजली ताईंना जे सांगायचंय ते सांगणारच आम्ही. आता तू इथून जायची नाटकं करतोस म्हटल्यावरती तुझा खरा चेहरा समोर येणार नाही. अर्णव सर, ते रेकॉर्डिंग ऐकवा. आणि अर्णवने डॉक्टर आणि
राकेशचं संभाषण सगळं काही अंजलीला ऐकवलेलं असतं आणि त्यावेळेला मात्र अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा मात्र अंजली राकेशला बोलते, राजेश हे सर्व काय आहे? म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला हे खूप चुकीचं आहे ना? राजेश मी कुठे चुकले? त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, अंजली अंजली प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी असं काही वागलेलं नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, राकेश बस झालं, आता मला तुमच्याशी या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि प्लीज ही तुमची नाटकं सर्व बंद करा. अहो मला तर असं वाटत होतं की तुम्ही खूपच चुकीचं वागलेलं नाही आहात, खूपच साधेभोळे आहात, पण नाही, तुम्ही तर माझा विश्वासघात केलाय. तेव्हा मात्र राकेश मोठ्याने बोलतो, अंजली बस, माझ्यावरती विश्वास ठेवायचा नाहीये का? हो मी केलं हे सर्व नाटक. किती दिवस आपण रस्त्यावर राहणार होतो, खायचे वांदे होते आपले. अंजली जरा विचार करा, म्हणूनच त्या घरात शिरण्यासाठी हे सर्व मला रचावं लागलं. तेव्हा मात्र ईश्वरी बोलते, राकेश तुझी नाटकं बंद कर. तुला काय वाटलं तुझ्या या बोलण्याने अंजलीताई फसतील? तर तसं होणार नाही. अंजलीताईंचा आता तुझ्यावरती विश्वासच बसणार नाही. तुला जे करायचंय ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी तुला या गोष्टीसाठी कोणीही माफ करणार नाही. तेव्हा मात्र राकेशचा चेहरा चांगलाच उतरलेला असतो. त्यावेळेला राकेश मोठ्याने बोलतो, ईश्वरी आता मात्र मी तुला सोडणार नाही. तू मुद्दामून मुद्दामून हे सर्व केलंस ना? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अजिबात नाही, मी काही एक मुद्दामून केलेलं नाही आणि मला आता मात्र खूपच आनंद होतोय की तुझ्यासारख्या नाटकी माणसाचा खरा चेहरा मी सर्वांसमोर आणू शकले. त्यावेळेला डॉक्टर अर्णवचे पाय धरतात आणि अर्णवला बोलतात, प्लीज प्लीज अर्णव राजे सिर्के मला माफ करा, माझ्या विरोधात कोणतीही तक्रार करू नका. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, माफ करायचं आणि तुम्हाला? अहो तुम्ही काय बोलताय ना, या गोष्टीचा तरी विचार करा. तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात, चुकलं माझं, चुकलं, खरंच चुकलं माझं आणि मला आता या गोष्टीचा विचार करायचा नाही. तेव्हा मात्र अंजली बोलते, डॉक्टर साहेब मगाशीच मी तुमच्याशी बोलले तेव्हा मात्र तुम्ही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोललात आणि आता मात्र खरंच मला या गोष्टीचा त्रास होतोय. कसा विश्वास ठेवायचा मी तुमच्यावरती? तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो, प्लीज ताई स्वतःला शांत कर आणि नको त्या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस आणि आता मात्र शांतच राहा. तेव्हा लगेच राकेश बोलतो, अंजली माझं ऐकून तरी घे, मी हे मुद्दामून केलेलं नाही. तेव्हा लगेच अंजली बोलते, मला तुमचं काही एक ऐकायचं नाही आणि प्लीज तुमच्या या सर्व गोष्टी आता बंद करा, नाहीतर नको ते घडेल. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते, राकेश मी तुम्हाला आताच सांगते, तुमचा खरा चेहरा माझ्या समोर आलाय, पण प्लीज तुम्ही आता घरी येऊ नका, कारण मला तुमच्याशी वाद घालायचा नाही आहे राकेश. त्यावेळेला लगेच राकेश बोलतो, अंजली काय बोलतेस तू? अंजली मी जर का घरी यायचं नाही तर मी काय करायचं, कुठे जायचं? त्यावेळेला अंजली बोलते, कुठेही जा पण माझ्या समोर मात्र येऊ नका प्लीज. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, ऐकलंस ना ताई काय बोलली ती, आणि आता तर खरंच सांगतोय, ताई समोर येऊच नकोस आणि परत जर का माझ्या ताईला त्रास देण्याचा प्रयत्न केलास ना राकेश तर बघ. तेव्हा मात्र राकेश अर्णवच्या अंगावर धावत जात असतो. त्यावेळेला अंजली राकेशच्या सटासट कानाखाली मारते आणि राकेशला बोलते, तुझा खरा चेहरा आता माझ्या समोर आलाय आणि मला तुझं थोबाड पाहायचं नाही, त्यामुळे तू तुझं थोबाड घे आणि इथून निघून जा. तेव्हा मात्र राकेश बोलतो, अंजली खूप चुकीचं वागतेस तू, एक गोष्ट लक्षात ठेव, तू उगाचच माझ्या वाकड्यात शिरतेस. त्यावेळेला अंजली बोलते, कोण आहेस कोण तू? मी तुला ओळखत नाही आणि तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. तेव्हा मात्र राकेश चांगला शांत झालेला असतो. त्यावेळेला ईश्वरी बोलते, बघितलंस राकेश, शेवटी काय झालं ते होत्याचं नव्हतं झालं. तुला सांगितलं होतं एक ना एक दिवस तुझा खरा चेहरा अंजली ताईंसमोर येणारच आणि त्यावेळेला मात्र तू एकटा पडणार. तेव्हा मात्र राकेश बोलतो, अंजली शेवटचं सांगतोय तुला, माझ्यावरती विश्वास ठेव, नाहीतर नको ते घडेल.
तेव्हा मात्र अंजली खूपच चिडलेली असते. अंजली मोठ्याने बोलते, मला कोणावरतीही विश्वास ठेवायचा नाही आणि आता तर मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करणार. डॉक्टर, तुम्ही माझी फसवणूक केली. त्यावेळेला डॉक्टर बोलतात, प्लीज प्लीज अंजली, माझ्यावरती कोणतीही तक्रार करू नका, मी माफी मागतो तुमची. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, माफी मागून सगळ्या गोष्टी सिद्ध होत नाहीत. त्यावेळेला अंजली तिथून तावातावात जात असते. त्यावेळेला राकेश अंजलीला म्हणत असतो, राणी सरकार ऐका तरी माझं. त्यावेळेला ईश्वरी बोलते, राकेश आता कितीही काहीही बोल तरी सुद्धा राणी सरकार तुझं काहीच ऐकणार नाहीत, कारण अंजली ताईंना तुझा खरा चेहरा कळून चुकलाय. हे ऐकल्यानंतर मात्र चांगलीच बोबडी राकेशची वळते. त्यावेळेला अर्णव राकेशला बोलतो, सांगितलं होतं ना, एक ना एक दिवस तुझा खरा चेहरा सर्वांसमोर आणेन, त्याशिवाय मी शांत बसणार नाही. ताईच्या मनातून तर तुला साप उतरवेन आणि तसंच मी केलं. बघितलंस, तुला ताईच्या मनातून साप उतरवलं. आता मात्र मी शांत बसणार नाही. काही झालं तरी तुझा खेळ मी खल्लास करणारच आणि मी तसंच वागलोय. तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते. शेवटी अर्णव राकेशला धक्के मारत हॉस्पिटलच्या बाहेर काढतो आणि त्याला म्हणतो, नशीब समज तुला खरं सांगायचं तर तुला पोलिसांच्या ताब्यात दिली नाही. जर का पोलिसांच्या ताब्यात दिली असती ना तर मात्र तुझी वाटच लागली असती. तेव्हा मात्र अंजली बोलते, जाऊ देत ना अर्णव सर, तुम्ही कोणाशी वाद घालता, या माणसाशी, आणि या माणसाशी तर बोलायची इच्छा सुद्धा नाहीये. अर्णव सर, सोडून द्या हे सर्व. तेव्हा मात्र अर्णवची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला अर्णव मोठ्याने बोलतो, ईश्वरी, ह्याला सोडून द्यायचं म्हणजे घरावरती पुन्हा एकदा संकट येणारच. तेव्हा ईश्वरी बोलते, आता जर का यांनी संकट आणण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा आपल्याला घाबरायची गरज नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अंजली आता तरी राकेशला घटस्फोट देईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.